पंचमहाभूतांच्या संगमातून अग्निकुंडात मी सह्याद्री उंच उंच शिखरावर जन्म झाला. शालीनता मिळाली, स्वातंत्र्य बंधुत्व पुनर्जीवित झालं. कणाकणात महाराष्ट्राच्या संस्कारांच्या उदरात अंकुरित झाली. फडकतो भगवा झेंडा या महाराष्ट्रात मोठ्या डौलानं, अभिमानानं. पण माझ्यावर आक्रमण झालं मुघलांचं. ही त्यावेळची गोष्ट आहे जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र गुलामगिरीच्या खोल गर्तेत अडकला होता. 300 वर्ष महाराष्ट्रावर मुघलांचं राज्य होतं. संपूर्ण महाराष्ट्र घोड्यांच्या टापांखाली चिरडला जात होता. अरे क्या देख रहे हो? कुचल डालो, जो दिखे उसे कुचल डालो. एक भी मंदिर, आदमी, औरत या एक भी बच्चा जिंदा नहीं बचना चाहिए. काटते चलो. यहाँ सिर्फ मुगलों का राज होगा. किसी पे रहम मत करना, चाहे वो आदमी हो या जानवर. काट डालो एक एक को, काट डालो. आम्ही सगाचे भूके नंगे, नाही कोणी वाली. ही पुरती दैना झाली, ही पुरती दैना झाली. शिवशक्तीला आवाहन करू लागली. शिवाजी 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 शिवाजी. छोटे राजे, पाहिलात हा मुलुख आपला. वर्षे झाली भूमी वरना नांगर फिरला. बेची राख या वाड्या वस्त्या, हे बाभुळ वन जाळून तेथे नंदन वन करण्याची हिम्मत. मासाहेब, असे कसे हे राज्य आपुले. लोक उपाशी वखवखलेले. कुणी उठावे कुणा लुटावे, दुबळ्यांना मारीत सुटावे. मी तर छोटा, कसा पराक्रम व्हावा मोठा. छोटे राजे, साऱ्या आशा तुमच्यावरती. कितीक कामे मोठी मोठी छोट्यानी केलीत आजवर. तुमच्या जनगानी वरती. लाथ मारुनी उठा मर्द हो जुलुमावर या. शर्थ करावी उमेद काही नवी ठरावी.
बोला बोला नेताजी तानाजी बाजी कान्होजी येसाजी बोला. राज्य पाहिजे आदिलशहाचे, दिल्ली मधल्या बादशहाचे. पराक्रमाने स्थापन करूया राज्य हिंदवी तुमचे अमुचे, सह्याद्रीच्या शंभू शिवाचे. माझ्या बहिणी, टाकला तुझ्यावर हात कुणी. मी माझ्यावरती जुलुमाने त्या मेल्याने. न्यारे याला आणि तोडा हाता पायाला. माफ करा सरकार, पुन्हा करणार नाही मी असा गुन्हा. नाही नाही जाय थुनी, काळे तू माझ्या पुढणी. जाई सुखे माझ्या बहिणी, लावणार नाही हात कुणी. अवतार शिवाचा जसा नवा, दे त्याला घरोघर तुला दुवा. मी शपथ घेतली हाच वसा, राज्यात घडे जर गुन्हा असा, तो कुणीही असू द्या अपराधी. मी करीन शिक्षा नच साधी, जन्माची राहील यादपुरी. हिंदवी स्वराज्या माझारी, अब्रून चीज कुणी बाजारी. पर घातक वंचक पीडक जे छळतील कुणास बळावरती, त्या क्षमा नसे, त्या क्षमा नसे, त्या क्षमा नसे याच्या पुढती. जिंदा जब तक है अफजल खां, खौफ न कीजिए, फिक्र न कीजिए. बोल गड्या, दे सगळी वार्ता. 10,000 तरी घोडा आहे, बडे पायदळ, हत्ती, तोफा. तुळजापूरला गोंधळ घालून, पंढरपूरवर घालून घाला. फलटण लुटुनी आता आला वाईमध्ये. खानानी मारली पढाई, नको लढाई. असाच गाठून एकांतामध्ये ठार मारतो मी शिवबाला. ठीक बहिरजी, नको काळजी. अफजल मारून थोडेच मिळवतो. हे राज्य व्हावे, हे तो श्रींची इच्छा आहे. कपटी अफजल खानासोबत सय्यद बंडा, तर शिवरायांसोबत जीवा महाले नामक मर्द मावळा होता. साऱ्यांचंच लक्ष वेधून असलेला तो भेटीचा क्षण आला.
क्रूरकर्मा अफजल खान अतिविश्वासाच्या गुरमीत राजांचं स्वागत करताना त्याच्या नराधमी हास्यानं धरती कापू लागली. पण हा मराठ्यांचा पोशिंदा सर्वस्व एकवटून त्या नराधमाच्या नजरेत नजर बांधून होता. आलिंगन देण्याच्या बहाण्यानं कवेत घेतलेल्या शिवबाच्या पाठीवर त्यानं कट्यारीनं वार केला. शिवबाच्या अंगावरच्या चिलखतीमुळे तो वार निसटला आणि प्रतिहल्ला करण्यापूर्वीच मराठ्यांच्या नरसिंहानं आपल्याकडची वाघनख त्या राक्षसाच्या पोटात घुसवून त्याचा कोथळा बाहेर काढला. दगा 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 असं म्हणत तो विशाल देह या पवित्र भूमीवर कोसळला. हे पाहताच त्याचा सहकारी सय्यद बंडानं राजांवर प्रतिहल्ला करण्यापूर्वीच जीवा महालेनं त्यास अस्मान दाखवलं. इतिहास साक्षी आहे, होता जीवा म्हणून वाचला शिवा. पाच 5,000 सैन्य सोबत असलेला सिद्धी चौताळला. महाराजांना त्याला घोडखिंडीत गाठून अवघ्या 300 मावळ्यांसह लढण्यावाचून पर्याय नव्हता. अवाढव्य शत्रू सेनेला तोंड देणं जरा जोखमीचं होतं. पण महाराजांनी मुठी आवळल्या आणि लढायचा निर्णय घेतला. त्याच वेळी एक गगनभेदी आवाज झाला. लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. या अल्लाह, ऐसा शैतान काफिर पहली बार देखा है. रोको इसे, वरना एक काफिर हमारी पूरी फौज को खत्म कर देगा. वो देखो, उसकी सांसें फूल रही हैं. हात भांड्यांचे आवाज ऐकले, आता सुखाने मरतो. माफ कर माझ्या राजा, सेवा अर्ध्यावर राहिली. गजापूरची खिंड शिंपली बाजीनी रक्ताने, वठलेल्या वृक्षावर आली. माफी चाहता हूँ इनकी जानिब से मेरे मालिक. ये शिवाजी है, देहाती. करीने का पता क्या है? इजाजत हो तो इनको मैं महल में छोड़ आता हूँ.
करीना चीज क्या है, इनको ले जाकर सिखाता हूँ। इन्हें ले जाओ, इनसे फिर मिलेंगे, बात कर लेंगे। जो कुछ भी तस्फिया होगा उसे एक साथ कर लेंगे, मगर जाने से पहले इनको हम किल्लत अता कर दें कि जब दरबार में आए तो इसको ज़ेबतन कर लें। उफ, यह है दरबार की तौहीन, इसे हम सह नहीं सकते। अखलिया, दरबार बर्खास्त किया जाता है। चारही दिशांमध्ये महाराजांची कीर्ती निनादत होती. स्वकीयांमध्ये शोभाचं कौतुक होऊन स्वराज्याचा पाठिंबा वाढीस लागत होता. औरंगजेबाला हे सहन होईना. साम दाम दंड भेद नीतीनं शोभाला थोपवण्यासाठी औरंगजेबानं महाराजांना कूटनीती करत जेरबंद केलं. पण राजाचं पुण्य थोर, भाग्य थोर, कार्य थोर. आबाल वृद्धांच्या आशीर्वादानं आणि पराक्रमानं बुद्धीनं कुशाग्र असलेल्या राजांना या संकटाचंही भय वाटलं नाही. शरीर खालावलं, भीषण ज्वरानं ग्रासलंय अशी शक्कल लढवत बरं होण्यासाठी माझ्या हातून दानधर्म व्हावा असा संदेश त्यांनी औरंगजेबाकडे पाठवला. बादशाह, बादशाह, मैं राज्य में मिठाइयाँ बांटना चाहता हूँ. सोचता हूँ कि दवा कुछ असर नहीं कर रही तो शायद दुआ ही काम कर जाए. ठीक है, करो, ये भी करके देख लो. जय राजा शिव छत्रपतीचा, जय मंगलमय
चंद्र सूर्यानो पळत्या वाऱ्यानो रान किल्ल्यानो जी जी हे ऐका ऐका सात समिंद